आषाढी वारीसाठी 3000हून जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती। पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा। 112 वैद्यकीय अधिकारी आणि 336 कर्मचारी करणार आरोग्य सुविधा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भीमाशंकर विकास कामांचा आढावा। प्राचीन रूप कायम ठेवूनच परिसराचा विकास करण्याच्या सूचना। मंत्री वळसे, दिलीप मोहिते, आढळराव यांची उपस्थिती। राजगुरुनगर एसटी स्टँड बनले चोरट्यांचं आश्रयस्थान। एसटी बसमध्ये चढताना 75 वर्षीय वृद्धाच्या 2 सोनसाखळ्या हिसकावल्या। चोरट्याने 2 लाख रुपयांचा ऐवज लांबविला। प्रात्यविधीसाठी घराबाहेर गेलेल्या 20 वर्षीय महिलेचा खून। तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून संपविले। करंजविरे गावच्या हद्दीतील घटना, पोलिसांचा तपास सुरू। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा 2024 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीस आमदार दिलीप मोहिते, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आदी मान्यवर उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पालखी सोहळ्यादरम्यान करण्यात येणाऱ्या शौचालय सुविधांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतयारीची माहिती यावेळी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवन येथे झालेल्या बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। भीमाशंकर परिसरात विकास करताना परिसराचे प्राचीन रूप कायम ठेवावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। बैठकीत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे यांनी सादरीकरणाद्वारे विकास आराखड्यातील कामांची माहिती दिली। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत 148 कोटी 37 लक्ष रुपयांची विकास कामे करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। राजगुरुनगर एसटी स्टँड येथे बसमध्ये चढताना एका 75 वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील 2 सोनसाखळ्यावर चोरट्यांनी डल्ला मारला। 13 जून रोजी सकाळी 10च्या सुमारास हा प्रकार घडला। या प्रकरणी अरुण गजानन जोशी, वय 75, राहणार पलास रेसिडेन्सी, टाकळकरवाडी रोड, राजगुरुनगर यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी हे 13 जून रोजी सकाळी 10च्या सुमारास राजगुरुनगर एसटी स्टँडवर आले होते। बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे 4.5 तोळ्याचं सोनं हिसकावलं। या प्रकरणी पोलीस हवालदार संतोष मोरे तपास करीत आहेत। बातमी आहे वाहन चालकाला झालेल्या मारहाणीची। राजगुरुनगरहून मुंबईकडे जाणाऱ्या मोटारीला वाहन आडवी लावून मोटार चालकाला मारहाण केली। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मारुती प्रभाकर राळे, वय 40, राहणार कोळे यांनी फिर्याद दिली आहे। राळे यांच्या तक्रारीवरून अविनाश ढेरंगे, गुल्या ढेरंगे, तुकाराम यांचा पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही आणि अन्य दोघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चांडोल येथील बिल केअर कंपनीजवळ 13 जून रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास हा प्रकार घडला। बातमी आहे 20 वर्षीय महिलेच्या निर्गुण खुनाची। करंजविरे गावच्या हद्दीत प्रांतविधीसाठी घराबाहेर पडलेल्या एका 20 वर्षीय महिलेला तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर भोगसून खून केला। 13 जून रोजी सकाळी 7:45 ते सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली। ममता देवी बंभोले, वय 20, राहणार करंजविरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी बंभोले कन्हैयालाल, वय 26 यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी बंभोले यांच्या पत्नी ममता या 13 जून रोजी सकाळी 6:45च्या सुमारास प्रातविधीसाठी घराबाहेर कॅनॉल परिसरात गेल्या होत्या। त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने महिलेच्या गळ्यावर भोगसून खून केला। आळंदी चिंबळे रस्त्यावर रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली। या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले। हॉटेल ग्रीन व्हॅली जवळ हा अपघात झाला। सागर सुरेश पाटील, वय 23, राहणार चिंबळे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे। तर संकेत जिजाभाऊ पाटील आणि प्रशांत पवार हे जखमी झाले आहेत। या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला। चाकण शिक्रपूर रस्त्यावर मैदानगडवाडी फाटा येथे 12 जून रोजी रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी चाकण पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे। ज्ञानेश्वर उर्फ माऊली सोमनाथ खर्डे, वय 33, राहणार कडाचीवाडी, तालुका खेड असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे। ट्रक चालक शंकर सुरेश वायभर, वय 34, राहणार मोई याला पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत चंद्रकांत शंकर कळसकर, वय 50, राहणार शिवमुद्रा रेसिडेन्सी, मैदानकरवाडी यांनी फिर्याद दिली आहे। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।